मुंबईतले शिंदेचे 29 नगरसेवक 3 दिवस वांद्र्यामधल्या ताज लँड्स एंडमध्ये राहणार. मुंबईचा महापौर ठरेपर्यंत शिंदेच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये. आता कुठेही पळवापळवी होणार नाही. आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ. शिंदेनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. कितीही कोंडून ठेवलं तरी संपर्काची अनेक साधनं. संजय राऊतांची टीका. तर आम्ही आज ताज लँड्स एंडमध्ये जेवायला जाणार. विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा, राऊतांचा टोला. शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी. भाजपाने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भावना. सूत्रांची माहिती. पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये मुलाखतींना सुरुवात. प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपच नंबर 1चा पक्ष ठरलाय. मुंबईमध्ये शिवसेनेचे मागील 3 रेकॉर्ड मोडत भाजपला 45% मतं. भाषा जातीपलीकडे जाऊन प्रत्येकजण आपल्यासोबत, फडणवीसांची प्रतिक्रिया. भाजपनं कागदावरची शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची संपवू शकत नाही, हे कालच्या निकालानंतर सिद्ध झालंय. उद्धव ठाकरेंचा पलटवार. उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन. लढाई संपली नाही, सुरू झाली आहे. आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल, उद्धव ठाकरेंचं विधान. देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर वरच्या देवाच्या मनात आहे. महापौर महायुतीचाच होणार, फडणवीसांचं भाष्य. पुणे महापालिका कमिशनचा धंदा नाही, परिवर्तनाचं केंद्र. 5 वर्ष चांगलं काम करा, 25 वर्ष कोणी हटवू शकणार नाही. पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांना फडणवीसांच्या सूचना. मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर. मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचं कार्यालय फोडलं. भाजपच्या 17 कार्यकर्त्यांवर नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नेरूळ पोलिसांचा अधिक तपास सुरू. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाला 1.8% मतदान. 1 लाखाहून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. किमान 8 प्रभागामध्ये विजय मताधिक्यापेक्षा नोटाला अधिक मतं. झडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीमधील शाई वापरणार. निवडणूक आयोगानं न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या उत्पादकांकडून दरपत्रकं मागवली. भाजप नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन. मुंबईतल्या रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक. आज मस्जिद बंदर. सँडहस रोड, चिंचपोकळी, करी रोडला लोकल थांबणार नाही. मुंबईत टाटा मॅरेथॉनला सुरुवात. राहुल नार्वेकरांकडून मॅरेथॉनला हिरवा झेंडा. मॅरेथॉनमध्ये 70,000हून अधिक धावपटू सहभागी. अटल सेतूवर आणखी वर्षभर 250 रुपये टोल आकारला जाणार. अटल सेतूवर विद्युत वाहनांना टोलमधून सूट. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. डिसेंबरमध्ये विमानसेवा विस्कळीत झाल्याप्रकरणी इंडिगो कंपनीवर डीजीसीएची कारवाई. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत डीजीसीएकडून इंडिगोला 22 कोटींचा दंड. पुण्यात उन्हाचा पारा वाढला. किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाल्यानं थंडीचा जोर ओसरला. दुपारनंतर उन्हाचा पारा अधिक तीव्र होणार. ग्रीनलँडवर ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या 8 देशांवर अमेरिकेकडून 10% टॅरिफ लागू. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनीसह इंग्लंड, नेदरलँड आणि फिनलँड या देशांचा समावेश.